अमोलजी बागर साहेब आपली मानसच्या शहराध्यक्षपदी पॉलिसी काय करण्यात जाहीर करण्यात आलेली आहे. कसं नियोजन असं आपलं आणि पुढचं नेम काय असं? राष्ट्रीय काँग्रेसच्या शहराध्यक्षपदी जी माझी निवड करण्यात आली आहे त्याबद्दल मी सर्वप्रथम आमच्या काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष माननीय श्री राहुल गांधी साहेब, मल्लिकार्जुन खरगे साहेब, आमचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धनजी सपकाळ साहेब, तसेच आमचा आधारस्तंभ या जिल्ह्याचं नेतृत्व आदरणीय बाबाजानी साहेब यांचा सर्वप्रथम मी आभार व्यक्त करतो की त्यांनी मला ह्या पदाच्या काबिल समजून मला शहराध्यक्षपदाची जबाबदारी दिली. ही जबाबदारी मी कशी जास्तीत जास्त व्यवस्थितरित्या पार पाडण्यासाठी जे मला प्रयत्न करता येतील, काँग्रेस पक्ष वाढवण्यासाठी जिथं जिथं माझी मदत लागेल तिथं शहरात तर मी पूर्ण प्रयत्न करेल. त्याचबरोबर तालुक्यात आसपासच्या लोकांनासुद्धा की आपल्या पक्षाची ध्येय धोरणे विचार रुजवून 29च्या निवडणुकीत आपलं कसा पक्ष प्रबळ दावेदार होऊन केंद्रात सत्ता आणण्याची जी कोशिश आहे त्याच्यात माझा खारीचा हात नक्कीच असेल. एवढं बोलून मी माझे 2 शब्द संपवून आपल्याला एवढंच विनंती करतो की आमच्या ज्या बाबाजानी साहेबांनी जो आमच्यावर विश्वास दाखवला आहे त्याला कुठेही तडा जाणार नाही. एवढं मोठं जे सध्या देशामध्ये फुटीचं राजकारण चालू आहे त्याच्यामध्ये या काँग्रेस पक्षाचे जे मोठं नेतृत्व आहे त्या नेतृत्वाचं कशा जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचता येईल याचे आम्ही प्रयत्न करू.